पिताश्री, मातेचा क्रोध पाहता आपणच हस्तक्षेप करणे योग्य ठरेल। देवा, देवींनी जे काली मातेचे रौद्र रूप धारण केले आहे ते पाहता त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही। हे प्रभो, त्यांनी सर्व दैत्यांना यमसदनी पाठवलेच आहे, परंतु त्यांच्या क्रोधात सगळेच नष्ट होईल की काय असे भय आहे। आता त्यांना सामोरे जाणे कोणत्याही देवांना शक्य नाही। आपण ह्या प्रसंगी सगळ्यांचे संरक्षण करावे देवा। तिच्या क्रोधाचे कारण हे दैत्यच आहेत। आजवर आम्ही दोघंही ह्या दैत्यांना क्षमा करत आलो आहोत, पण जर ह्या दैत्यांनी पार्वतीच्या कुटुंबालाच लक्ष्य केले असेल तर ते पार्वतीला कसे सहन होईल? हो पिताश्री, पण मातेला आता भान राहिले नाही। अशुभासोबत शुभाचाही विनाश होईल। तिच्या क्रोधात सगळं काही जळून जाईल। देवा, आता विलंब नको, त्वरित काहीतरी करावे। हे देवी, शांत हो। तुझ्यातला क्रोध मागे घे। हे काली, शस्त्र खाली ठेव।
स्वतःला क्षमा करणार नाही प्रभू. मी तुमच्यावरती शस्त्र उगारले. मला शासन करावे प्रभू, शासन करावे. प्रभू क्षमा असावी. हे काली, जेव्हा जेव्हा तुझ्यातले ममत्व जागे होते तेव्हा तेव्हा तुझ्यातला क्रोध शांत होतो. प्रधानजी, तुम्ही मला भेटायला याल हे मला ठाऊक होतं. देवा, त्या दिवशी गडावर श्री म्हाळसा देवींनी बाणाईला तो दिव्य करंडा विसर्जन करण्यास सांगितला आणि त्यानंतर जेजुरीत कधीच येऊ नकोस असं निक्षून सांगितलं. हे असंच घडणार होतं. जर असं घडलं नसतं तर नवल होतं. कारण म्हाळसेच्या मनात बानूबद्दल किती क्रोध आहे हे तुम्हाला ठाऊक आहेच. का कुणास ठाऊक देवा, परंतु त्या दिवशी जर तुम्ही हस्तक्षेप केला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. प्रधानजी, मी, तुम्ही, लक्ष्मी देवी कुणीही हस्तक्षेप केला असता तर परिस्थिती निश्चितच वेगळी असती. पण आपणच ठरवलं आहे की ह्यात हस्तक्षेप करायचा नाही. होय देवा. परंतु देवा, आता बाणाई काय करणार? देवेंद्रांनी दिलेल्या त्या दिव्य करंड्यामधून ती तुमच्याशी संवाद साधत होती आणि तुम्ही श्री म्हाळसा देवींना दिलेल्या वचनामुळे तिला पंधरवड्यातून केवळ 2दाच भेटू शकत होतात. होय. आता बाणाई जेजुरीतही नाही. तिच्याकडे तुमच्याशी संवाद साधायला असलेलं माध्यम देखील नाही. आता पुढे काय होणार देवा? माधवा, आज पहिल्यांदा तुम्ही अत्यंत अस्वस्थ दिसत आहात. होय देवा. कारण बाणाईची, तिच्या भक्तीची आता आणखीन किती परीक्षा बघायची देवा? ह्या आधी देखील तिने खूप कठीण परीक्षा दिल्या आहेत. आता तिची आणखीन परीक्षा घेतली जाऊ नये असं मला वाटतं देवा. प्रधानजी, ही केवळ बानूचीच परीक्षा आहे असं नाही, तर ही परीक्षा म्हाळसेची देखील आहे. परंतु त्या दोघींना अजून हे कळलं नाही देवा. सत्य कळण्यासाठी त्या दोघींनीही अजून जेजुरीत असणं आवश्यक आहे. आणि तसंच घडेल. देवी, तुम्ही माझी वाट बघता आहात हे मला ठाऊक नव्हतं. मी देवघरात पूजा करण्यासाठी गेले होते. हो, मला कळलं ते. म्हणून मी थेट इथेच आले.
तुमची पूजा झाली की तुमची भेट घ्यावी असा विचार केला. भेटायला येण्यामागे काही प्रयोजन आहे का? म्हणजे तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं आहे का माझ्याशी देवी? हो. म्हाळसा, त्या दिवशी बानू गडावर आली आणि तुम्ही तिला शासन केलं. मात्र त्यानंतर आपली भेट झाली नाही, म्हणून मी भेटायला आले. मी जे केले ते अयोग्य आहे असे तुम्हाला सुचवायचे आहे का देवी? नाही, मला केवळ इतकंच विचारायचं आहे की तुमची अस्वस्थता कमी झाली का? बानू जे वागली त्याचं शासन तिला झालं आणि त्यामुळे तुमच्या मनाची जी सतत चलबिचल होत होती ती थांबली का? तुम्ही समाधानी आहात का आता? हो. बानूविषयी माझ्या मनात कितीही राग असला तरी न्यायदान करताना व्यक्तिगत मला तिच्याबद्दल राग असूनही मी तिला काही केलं नाही देवी. मी केवळ तिला मिळालेल्या माध्यमाचे म्हणजे तिच्याजवळ असलेला तो दिव्य करंडा त्याचे तिला विसर्जन करायला सांगितले. हो, आणि हे मी केवळ माझ्या संसारासाठी केलं आहे. परंतु आता जे झालं ते विसरून साऱ्याला नव्याने सुरुवात करा. आनंदी राहा. हो, पण केवळ मी हे एकटीने नाही करू शकत. देवी, देवी. गणोबा, काय झालं? तुम्ही असे अस्वस्थ का दिसता आहात? काही झालं का? होय देवी, तेच सांगायला आलो होतो बघा. तुमचं आई आणि वडील इकडे येते ती. काय? कधी? होय देवी, गड चढायला लागली ती. मला कळायला म्हणून लागलीच सांगायला आलो बघा. देवी, मी आईबाबांना भेटून येते. हो. प्रणाम देवा. गणोबा, तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे असं मला वाटतंय. होय देवा, ते म्हाळसा देवींचं आई आणि वडील गडावर आले आहेत. कुठवर आले आहेत ते? ते बघा आत येतीलच. त्यासनी हात घेऊन येऊ का? नाही, नको. आधी त्यांना म्हाळसेची भेट घेऊ दे, त्यानंतर मी त्यांना भेटीनच. जी देवा. गणोबा, या तुम्ही आता. हे आणखी एक नवीन विघ्न म्हणायचं का देवा? असं का वाटतंय तुम्हाला प्रधानजी? कारण ह्या आधी श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींनी त्यांच्या क्रोधाला खत पाणी घातलेलं आपणही जाणता. त्यामुळे ह्या वेळी देखील असंच काही घडेल अशी शक्यता वाटते आहे. कदाचित ह्यावेळी आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यात त्यांचे सहाय्य होईल. असं काही घडलं तर नवलच आहे देवा. प्रधानजी, लवकरच कळेल की त्यांच्या मनात नेमके काय आहे ते. कोणी साधं स्वागताला सुद्धा आलं नाही. अहो, कोणतीही पूर्वसूचना न देता आपण इथे आलो आहोत. पण गडावर पाऊल ठेवलं की सगळ्या वार्ता कळतात. मला ठाऊक नाही की काय? घ्या, म्हाळसा आली पण. आई, बाबा, किती दिवसांनी आलात? कशी आहेस? मी छान आहे. पण तुम्ही येण्याआधी कळवलं का नाही? तुमच्या स्वागताची धड तयारी करता आली नाही. अचानक ठरलं. म्हाळसा, याविषयी आपण नंतर बोलू. अगं काय करतेस हे?
माणसा मला नमस्कार करू नकोस. अगं पापाचा धनी होईन मी. झालं ह्यांचं सुरू. बर, चला आत या. अहो ही कुठे? कोण? माधवी. माधवी, बाळा बाहेर काय करतेयस? ये आत ये. कोण आहे ही? तिथे कोणी आहे का माझं करायला नेवासेला? ती लतिका देखील न सांगता कुठेतरी निघून गेलीये. माझी सेवा कोण करणार? म्हणून हिला ठेवलं आहे मी कामाला. या. या पाणी दे गवायचं ताण लागले. अरे तू मला पाणी द्यायचं सोडून थांबा. मायलेकसनी म्या देते काय पाहिजे ते. बरं झालं म्या तुमच्या बरोबर जेजुरीला आले. तू आली नसती तरी चाललं असते. गपऱ्या, आता पुण्यांदा जेजुरीला काही जाणं होणार नाही. डोळं मिटायच्या आज जेजुरीचं दर्शन झालं. एवढ्यात तुझं डोळं मिटत नाहीत. ग बसवायचं. आता काय हातच बसणार हायसा काय? घरला नाही जायचं? गंगे अगं राहू दे, मी आज चूल पेटवते हाय तेव्हा समधी जीवनच जावा. जीवनच जाऊ. हा हा, अंग लई मोडून आलं. लई लांब आहे जेजुरी बाबा. बा भाभी आवरून घे, भाकर खाऊन घे. काय बी नग मला. का राजा, काय झालं? तू गबस की वाईस. बा काय झालं हाय तुला? उगा माझं तोंड उघडू नगस. मनात जे असेल ना ते बोलून टाक आता. पुण्यांदा जेजुरीला जायचं नाही. नाही जाणार. आणि ह्या मोर त्या जेजुरीचं नाव काढायचं नाही. नाही काढणार.